हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण बघणार आहोत आपलं थर्ड संधी स्वर संधीमध्ये ती आहे गुणसंधी. तर याच्यामधला सुद्धा पेपरमध्ये येणार आहे. ठीक आहे, तर याचं सूत्र काय आहे? अ देड गुण हा म्हणजे काय की ऱ्हस्व अ, ठीक आहे, ए आणि ओ हे तीन जे आहे या स्वरांना गुण असे म्हणावे. म्हणजे या संधीमध्ये हे जे गुण आहेत तीन तीन जे स्वर आहे ते येणार आहेत. ठीक आहे, मग आता त्याचं दोन टाइप्स म्हणजे दोन हे आहेत त्याचे विभाग आहेत. ठीक आहे, तर आद गुण हे या पाठचं सूत्र आहे. तर याच्यामध्ये काय होतं की अ प्लस ई हा ए होतो. म्हणजे अ कोणत्या याचा जो स्टार्टिंगचा शब्द आहे त्याचा शेवटचा लेटर अ आणि जो लास्टचा शब्द आहे त्याचा फर्स्ट लेटर ई. हे असेल तर हे दोघांचं संधी होते म्हणजे जॉईंट होतो आणि ए हा वर्ण तयार होतो. तसंच आ प्लस ओ इज इक्वल टू ओ तयार. आता ते कसं बघा, उपेंद्र. ठीक आहे, तर असाच एक शब्द एक्झाम या इयरला आला होता आम्हाला की देवेंद्र आला होता. ठीक आहे, तर तसेच आपल्याला इथे उपेंद्र दिलं. ते कसं करायचं, याचा ब्रेकडाऊन करायचं पहिले. उप प्लस इंद्र. ठीक आहे, आता तुम्ही म्हणसाल इथं उपेंद्रचा आपण उप इंद्र कसं काय येतं, मग ए कुठे गेला? तर तो उपे असा शब्द होईल का? नाही, उप होईल ना शब्द. म्हणजे याचा जो ब्रेकडाऊन आहे ते सुद्धा आपल्याला नीट डोकं लावून करायचं आहे. म्हणजे काय, उप इंद्र. मग आता हे उप लिहिलं जसं जसं इंद्रचे आपण हे याचं ब्रेकडाऊन केलं. अ प्लस सॉरी याचं आपण हे हलवत आहे. तर मग याच्यामधलं हे याचं ब्रेकडाऊन केलं पच. उप प प्लस अ प्लस ई प्लस इंद्र. मग उप आता काय केलं, हे जे अ आणि ई आहे याचं आपण मिक्स केलं. मिक्सचर काय झालं, ए अ प्लस ई इक्वल टू ए. तर मग झालं हे ए आणि हे इंद्र. मग काय झालं, हे जॉईन करा आता तिघांना. उ प उ केलं उच, मग प प्लस ए झाल्यावर पे पे प्लस इंद्र म्हणजे झाला शब्द उपेंद्र. ठीक आहे, समजलं. आता मी सॉल्व करते. आता हे कसं गंगोदकम. आता हे कसं करणार, गंगा प्लस उदकम. ठीक आहे, तर आता याचं ब्रेकडाऊन कसं करणार, गंग प्लस हे दोन मात्रा आहे म्हणून हे आ प्लस उ प्लस द क म. झालं ब्रेकडाऊन. ठीक आहे, आता काय करणार, गंग प्लस जॉईन करायचं, मिक्स करायचं. काय तयार होईल, आ प्लस उ इक्वल्स टू ओ. इथे लिहा ओ प्लस द क म. झालं की मग आता करायला जॉईन. गंग हे जॉईन केल्यावर गो आणि हे द क म. आलं आन्सर. फर्स्ट आपल्याला काय करायचं असतं, हे आन्सर इथं आणायचं असतं. ही स्टेप आपल्याला पण ते वेगवेगळे असतात. तसं हे आपलं गंगोदकम झालं. आता सेकंड आहे, त्याचा सेकंड विभाग. तर त्याच्यामध्ये काय असतं, त्याचं सूत्र आहे उर न र प र. म्हणजे काय की रू ह्या वर्णाच्या आधी जर अन प्रत्याहारातील वर्ण आले असते, अन प्रत्याहार माहेश्वरी सूत्र अ ई उ. ठीक आहे, तर हे वर्ण रूच्या आधी आले असते. म्हणजे आधीच्या शब्दामध्ये रूच्या, सपोज इथं रू आहे आणि या शब्दामध्ये याच्या तिघांपैकी एक वर्ण आला, तर तेव्हा रू याचा पर हा होतो. पर म्हणजे काय की रफार. रफार म्हणजे काय, तर असं त्याच्यावर असा आपण हे देतो ना वरतून एक असं सिम्बॉल वरतून असतो, त्याला रफार म्हणतात. ठीक आहे, मराठीत कळलं. आता इथं बघा दिलंय कृष्णार्थी. ठीक आहे, याचं ब्रेकडाऊन केलं, कृष्ण प्लस वृद्धी. ठीक आहे, कृष्ण वृद्धी. ठीक आहे, मग काय झालं, कृष्ण अ केलं वृद्धी केलं. ठीक आहे,
मग आता हे रूच्या समोर अ आला बघा, अ आणि प्रत्यय हाडातील अ आला. मग रूच्या समोर अ आलेला आहे. मग आपण आपल्याला काय सांगितलं, रूच्या समोर अ आल्यावर जो शब्द येईल त्याला रफार करायचं. मग रफार करण्याच्या आधी काय करायचं की हे जसं तसं लिहिलं कृष्ण, याला आणि याला जोडल्यावर हे जे रू आहे त्याच्या जागी अर लिहायचं, अर. ठीक आहे. मग हे अर लिहिलं आपण तर मग काय होतं इथं, आणि हे धी दिसला तसं. मग आता हे अरला काढून टाकायचं. ठीक आहे, कारण याच्या जागी हा सिम्बॉल येणार आहे. म्हणून कृष्ण, परत हे आ आणि हे त्याच्यावर हे सिम्बॉल आला. ठीक आहे, कृष्ण धी हा शब्द तयार झाला. त्यानं आता हा तवलकार. मग आता हे रूच सांगितलं होतं. ठीक आहे, रूच रू वरचं तसं सेम फॉर फ्लू. सेम फॉर फ्लू याच्या जागी काय येईल, हाफ ल येईल असा. ठीक आहे, हाफ ल कसा येणार बघू. बघा, त व केलं, अ केलं आणि हे लुकार झालं. ठीक आहे, मग आता काय केलं, त व प्लस आता हे अ ल येईल. याचं आपण काय केलं, याच्यामध्ये कन्वर्जन प्लस कार झाला. नंतर काय करणार होतं, सिंपल त व ही अ जॉईन झालं ल. आपण काय म्हटलं होतं, रूचं काय होईल, हाफ ल होईल. जसं हे रूचं हा सिम्बॉल झाला होता तयार. ठीक आहे, रूचा हा सिम्बॉल तयार झाला होता तसा लूचा हा सिम्बॉल तयार. ठीक आहे, मग काय, हाफ ल आणि हे कार्याला जोडायचं, तवलकार. जसं हे बघ, रूचं अर झालं तसं लचं अल करायचं. ठीक आहे, आणि हे सिम्बॉल हे हाफ ल आणि हा सिम्बॉल बघा इथे आला सिम्बॉल आणि हे हाफ ल इथे आलं. तर असं हे गुणसंधी आहे. हे आद गुण त्याचा एक विभाग आहे आणि अजून हा सुद्धा एक आहे. तर किंवा तुम्हाला हे येईल किंवा हे येईल. सिम्पल आहे ना. याच्यामध्ये काय, रू बघायचं, त्याचं अर करायचं आणि हे टाकायचं वरती. आणि याच्यामध्ये उपेंद्र, अ प्लस ई ए, आ प्लस ओ. सिम्पल आहे, हे लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल जितके जास्त सॉल्व करसाल तितकं तुम्हाला इझी जाईल संधी. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट संधी बघूया. थँक्यू.